आवाज येत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला पण 1919च्या कायद्यांपर्यंत येऊन थांबलेलो होतो. कारण जे काही आज आपल्याला घटक राज्य दिसत आहेत, हे सगळं ब्रिटिशांनी भारतात केलेले जे काही कायदे होते त्याचेच म्हणजे परिणाम म्हणून आपल्याला आज एक अखंड भारताचं स्वरूप आणि त्यामध्ये एक केंद्र सरकार आणि त्या अधिपत्याखाली असणारी छोटी छोटी स्वायत्तता, काही प्रमाणात स्वायत्तता प्राप्त असणारी राज्याची विधिमंडळे किंवा राज्य सरकारे आपल्याला दिसून येतात. तर हे सगळं जेवढे काही सुधारणा कायदे ब्रिटिशांनी भारतामध्ये केले, एक प्रकारचं अखंड भारत अबाधित राहावा हा पण त्यांचा एक महत्वाचा मूळ हेतू होता, असेही आपल्याला दिसून येतं. 1909चा कायदा, ज्या कायद्याला मुर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखलं जातंय, संवैधानिक विकासातील महत्वाचा कायदा मानला जातो. या कायद्यांनी विधान परिषदेतील सदस्यांची संख्या वाढवलेली होती आणि त्यासोबतच निर्वाचित सदस्यांच्या संख्येची तरतूद सुद्धा या कायद्यांमध्ये करण्यात आलेली होती. मी आधी पण सांगितलं होतं, निर्वाचित म्हणजे काय आणि नियुक्त म्हणजे काय. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 लोकांना काय करतोय, निर्वाचित करतो, नियुक्ती करतो. नियुक्त करतो. म्हणजे एक व्यक्ती कितीतरी लोकांना नियुक्त करू शकते, परंतु अनेक व्यक्ती फक्त एका व्यक्तीला काय करत असते, नियुक्त करत असते का निर्वाचित करत असते. अनेक व्यक्ती एका व्यक्तीला निर्वाचित करत असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. निर्वाचित म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या सदस्यांना आपण निर्वाचित सदस्य असे म्हणतो. तर या ठिकाणी म्हणजे 1909च्या कायद्यामध्ये निर्वाचित सदस्यांची संख्या सुद्धा निश्चित करण्यात आलेली होती. दुसरं महत्वाचं म्हणजेच परंतु गैर सरकारी सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आले. हा कायदा सुद्धा उपचाराचाच ठरलेला होता, एक प्रकारचा प्रलोभनात्मक तो कायदा होता. परंतु त्या कायद्यांमुळे यांना जे निर्वाचित सदस्य होते त्यांना अपेक्षित असे अधिकार प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे प्रोफेसर श्रीनिवास यांचं लक्षात ठेवाल, कारण यांचं ऑब्जेक्टिव्ह टाईप जर परीक्षा झाली तर यांचे सेंटेन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रोफेसर श्रीनिवास जे भारतीय राज्यव्यवस्थेचे अभ्यासक होते, त्यांनी या संदर्भात म्हटलं आहे की या कायद्यांबरोबर भारतीय प्रातिनिधिक संस्थांचा म्हणजे या कायद्याबरोबरच भारतीय प्रातिनिधिक संस्थांच्या विकासाचा एका नव्या युगाचा प्रारंभ म्हणून 1909च्या कायद्याला आणि 1919च्या कायद्यांकडे बघितलं जाते, असं त्यांनी म्हटलंय. या कायद्याने 3 महत्वाच्या तरतुदी केल्या, त्या पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, जबाबदार शासन पद्धतीचा भारतामध्ये प्रारंभ जर कधी झाला असेल तर तो 1909च्या कायद्यानुसार झाला. नंबर 2, भारतीय संघराज्यांमध्ये केंद्रीकृत शासन व्यवस्थेमध्ये संपूर्ण देशी संस्थानांना भारतीय शासनात समाविष्ट करण्याचा प्रयोग सुद्धा हा 1909च्या कायद्यांमध्ये करण्यात आला. नंबर 3, यामध्ये द्विदल शासन व्यवस्था निर्माण झाली, म्हणजे केंद्र सरकारचा कायदा वेगळा आणि राज्य सरकारचा संस्थानाचा प्रांतांचा कायदा वेगळा. या पद्धतीने द्विदल व्यवस्था निर्माण होण्यासाठी सुद्धा 1909चा सगळ्यात महत्वाचा कायदा जबाबदार ठरलेला दिसून येतो. म्हणजे एकाएकी आपल्याला जे काही आज दिसतंय का केंद्र सरकारसाठी आणि राज्य सरकारसाठी वेगवेगळ्या अधिकारांचा वाटणी करणाऱ्या सूची तयार करण्यात आलेल्या आहेत, ज्या कोणत्या नावाने ओळखलं जात आहे, संघ सूची, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची. संघ सूची म्हणजेच केंद्र सूची होते. आणि चौथी एक आणखी काळाच्या ओघांमध्ये निर्माण झालेली सूची आहे, त्याला म्हणजे शेष अधिकार सूची. ज्या सूचीचे काळाच्या ओघात नवीन विषय निर्माण होत असतात ते संपूर्ण केंद्राच्या मालकीचे राहतील, म्हणून त्याला शेष अधिकार सूची असं म्हटलं जाते. परंतु त्या सूचीचा शक्यतो संविधानात्मक वापर केला जात नाहीत, म्हणजे संविधानात फक्त 3च तरतुदी आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची म्हणून.
परंतु जर काळाचा ओघात नवीन विषय निर्माण होत असेल तर ते शेष अधिकार सूचीच्या अंतर्गत केंद्रांकडेच राहतील असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. 1919च्या कायद्यांचा म्हणजे ज्या कायद्याला 1919च्या कायद्याला कोणत्या नावाने आपण ओळखतो? मॉन्टेस्क्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता हा 1919च्या सुधारणा कायद्यांच्या प्रस्तावनेत भारतीय प्रशासनात अधिकाधिक सहभाग व सुशासन संस्थांच्या विकासास मान्यता देण्यात आली. या कायद्यातील तरतुदीनुसार केंद्रीय कार्यपालिकेवरील कायदेमंडळाच्या नियंत्रणात वाढ करण्यात आलेली होती. केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही बनवण्यात आलेले होते. प्रत्येक सदनात निर्वाचित सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आले. प्रांतांमध्ये द्विदल शासनाची स्थापना व त्यानुसार प्रांताच्या विषयाची 2 भागात वाटणी करण्यात आलेली होती. एक म्हणजे राखीव आणि दुसरं म्हणजे हस्तांतरित. काही विषय हे राज्य सरकारला पर्टिक्युलर त्या प्रांतांना त्यांच्याकरिता राखीव ठेवण्यात आलेले होते, पण काही विषय हे पर्टिक्युलर हस्तांतरित करावं लागत होतं केंद्र म्हणजे केंद्रीय सरकारकडे, ज्या पद्धतीनं व्हाईसरायकडे ते विषय पाठवले जात होते. राखीव विषयाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत गव्हर्नर व त्यांच्या परिषदेला सत्ता देण्यात आलेली होती. आणि हस्तांतरित विषय जे होते त्या विषयाचे व्यवस्थापन गव्हर्नर आणि मंत्र्यांवर सोपवण्यात आले. मंत्री हा विधानसभेला जबाबदार होते. प्रांतीय विधिमंडळांची सदस्य संख्या वाढविण्यात येऊन त्यात निर्वाचित सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आलेले होते. जर कदाचित त्या निर्वाचित सदस्यांचा ज्या आधारावर त्यांनी जर बहुमताच्या आधारावर निर्णय घेतला गेला असेल तर संबंधित विषय पास केला जात होता. जे आपल्याला हल्लीच्या काळामध्ये कायदा निर्मितीची प्रक्रिया दिसते, ती कायदा निर्मितीची प्रक्रिया आपल्याला 1919चा मॉन्टेस्क्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत दिसून येते. प्रांतीय विधिमंडळाची सदस्य संख्या म्हणजे ज्या ज्या प्रांतांमध्ये विधिमंडळ अस्तित्वात होती ते आपण नंतर बघूया, कारण किती गटांमध्ये विभागणी केलेली होती, अ गटांमध्ये कोणते प्रांत होते, ब गटांमध्ये कोणते होते. त्यांनी जे काही अ ब क ड असे पाठ पाडलेले होते ते पुढे येणारच आहे. नंतर काळाच्या ओघात ज्या ज्या पद्धतीने त्यांनी राज्यांच्या संख्यांमध्ये वाढ झालेली होती त्याबाबतही आपण अवलोकन करणार आहोत. प्रांतीय विधिमंडळाची संख्या सदस्य संख्या वाढवण्यात येऊन त्यात निर्वाचित सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आलेले होते. त्याचबरोबर त्यांच्या अधिकारात सुद्धा वाढ करण्यात आलेली होती. अध्यक्षाची निवड करण्याची सत्ता ही त्या निर्वाचित सदस्यांना देण्यात आलेली आपल्याला दिसते आणि प्रांतीय विधानसभा अंदाजपत्रकावर मतदान करू शकत होती. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा प्रारंभ आणि प्रौढ लोकसंख्येपैकी ही एक महत्वाची बाब लक्षात ठेवाल. 1919च्या जे काही कायद्यांमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता तो कशा स्वरूपाचा होता तर प्रौढ लोकसंख्या जी काही होती त्यापैकी 10% लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. म्हणजे अक्षरशः 1952ची ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेस भारताची लोकसंख्या फक्त 35 कोटी होती. आणि साहजिकच तेव्हा जेव्हा आपण आणखीन मागे येणार म्हणजे 1919च्या कायद्यांच्या सुमारास तर तिथे आपल्याला लोकसंख्याचं प्रमाण जवळजवळ 25 कोटी 24-25 कोटीच्या घरांमध्ये दिसू शकते, त्याच्या वरत दिसणार नाही. ह्या 24 कोटी लोकसंख्येपैकी मोठ्या मुश्किलनं जे प्रौढ मतदार होते ते 12 कोटीच्या सुमारास होते आणि प्रत्येक प्रांतांमध्ये जवळपास 1-1 कोटी किंवा 50 लक्ष या हिशोबाने आणि त्या 50 लक्षांच्या माग 10% जर आपण पकडलं तर फक्त 5 लाख लोकांना 4 लाख लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. आणि त्यामध्ये सुद्धा आणखी काही पैलू देण्यात आलेले होते. त्यामध्ये तो शिक्षित असायला पाहिजे, उच्चवर्णीय असायला पाहिजे, टॅक्स भरणारा असायला पाहिजे, असे अनेक घटक त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. परंतु सांप्रदायिक निवडणूक पद्धती रुढीकत होत गेली कारण त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आलेली होती.
2002च्या सुमारास जे काही बंगालच्या फाळणीचे प्रयोजन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांमध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात झालेली होती. आणि त्यामुळे 1919च्या कायद्यांमध्ये राखीव मतदारसंघ हे पर्टिक्युलर अल्पसंख्याक समुदायाला ची मागणी त्या ठिकाणी आलेली होती. म्हणजे सांप्रदायिक वादविवादाची पद्धती या ठिकाणी 1919च्या कायद्यांपासून सुरुवात झालेली होती. 1935चा कायदा हा 1935 मध्ये जो कायदा करण्यात आलेला होता भारतातील प्रशासकीय सुधारणा संदर्भात. राज्याच्या राजकारणाच्या संदर्भात जर आपण हा 1935च्या कायद्यांकडे बघतोय, त्यावेळेस आपल्याला मुळातच हा जो कायदा आहे तो लोकशाही व लोकशाही संस्थांचा विकास आणि जनतेचा सहभागांमध्ये वृद्धी घडवून आणण्यासाठी केलेला प्रयत्न होता. राज्यातील राजकारणाला स्वतंत्र स्वरूप प्राप्त करण्यासाठी हा 1935चा कायदा आजपर्यंत सुद्धा चर्चेत असलेला दिसून येतो. या अनुषंगाने या कायद्यांपर्यंत या अनुषंगाने विविध कायद्यांनी पार पाडलेली भूमिका आपल्याला स्पष्ट करता येते. कारण हा जो कायदा होता, एकाएकी भारतीय संविधान निर्माण झालं तर भारतीय संविधानावर 1861चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, व्हर्नॅक्युलर ऍक्ट असेल 78चा, 1909चा कायदा असेल, 1919चा असेल, 1935, या सगळ्या कायद्यांचं गोळाबेरीज आपल्याला भारतीय संविधानांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपांमध्ये दिसून येतात. कारण आपण बघतोय इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या दोघांची जर परिस्थिती किंवा ह्या दोघांची जर व्याख्या करायची झाल्यास आपल्याला सहजतेने असं करता येते की जे आज घडत आहे ते उद्या इतिहासांमध्ये जमा होणार आहे. आणि इतिहास काय सांगतोय तर व्यक्तीला शहाणपण शिकवणारा विषय आहे इतिहास. तो शहाणपण काय शिकवतो, कारण असं याच्या अगोदर घडलेलं होतं आणि ते घडण्यासाठी आपण त्यावर काय उपाययोजना केल्या आणि त्या उपाययोजना कशा पद्धतीच्या केल्यामुळे आपण यशस्वी झालोय का, किंवा अशा उपाययोजना वापरल्या म्हणून आपण कुठेतरी चुकलो आणि त्याचा परिणाम आपण असा भोगत आहोत, असे कारण आपल्याला इतिहासांमध्ये मिळते. आणि तोच परिणाम आपल्याला 1935च्या कायद्यांपर्यंत जो काही आधार ब्रिटिशांनी भारतामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी केलेले वेगवेगळ्या तरतुदी किंवा आधार हे आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसून येते आणि त्याचाच परिणाम भारतीय राज्याच्या राजकारणावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पडत आलेला दिसतो. सगळ्यात महत्वाची संघराज्य योजना हे 1935च्या कायद्यांचं एक महत्वाची भूमिका राहिलेली आहे. जे काही नरेंद्र मंडळ स्थापन केलेलं होतं त्या नरेंद्र मंडळांमध्ये संस्थानिकांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं आणि या संस्थानिकांना प्रतिनिधित्व दिल्यामुळे एक प्रकारचं त्यांना भारतीय संघराज्यांमध्ये महत्वाचं स्थान देऊन समाविष्ट करण्यात आलेलं होतं. कोणीही अबाधित स्वतःचं राज्य भारतामध्ये ठेवणार नाही, हे यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका होती. राज्याच्या एकीकरणाच्या वाटचालीत नरेंद्र मंडळाने विशेष कामगिरी जरी केली नसली तरी एकीकरणाच्या मार्गातील पुढचा टप्पा म्हणजे 1935च्या कायद्याने तयार केलेली संघराज्याची योजना होती. 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेत अनेक संस्थानिकांनी संघराज्याच्या कल्पनेला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यात सामील होण्याचे सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेले होते. 1930 मध्ये झालेली गोलमेज परिषदा कधी कधी झाल्यात. 1930 ला पहिली गोलमेज परिषद झाली. गोलमेज परिषद म्हणजे काय, इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हिला, नाव ऐकलंय का गोलमेज परिषद? ऐकलंय का कोणी? यस सर, सुना है. कहाँ पे हुई थी गोलमेज परिषद? अंकित, अंकित इंग्रजीमध्ये काय म्हणतात गोलमेज परिषदेला? अंकित नाही आहे का आज?
स्वाती, प्रश्न विचारणं चुकीचं असेल तर यानंतर प्रश्न विचारणारच नाही. प्रियंका, सर वो याद है कि सेकंड गोलमेज परिषद में गांधी जी नहीं गए थे, यानी पार्टिसिपेट नहीं किए थे। हाँ वो तो सही है। इस बात से याद है। गांधी अगर आपने पढ़ा होगा तो सही में वो तो नहीं गए थे, लेकिन डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर गए थे सेकंड गोलमेज परिषद में, और थर्ड गोलमेज परिषद में दोनों भी नहीं गए थे, क्योंकि भारत में ही चल रहा था वो जातीय निवडा। पहिली सेकंडला गोलमेज, गेले होते ना. हा गांधीजी सेकंडला गेले होते ना, सेकंड परिषदेला. नाही, पहिल्याला गेले होते. नाही सर, सेकंडला गेले होते, थर्डला नव्हते गेले. सेकंडला ते पहिल्याला नव्हते गेले, सेकंडला राजपुताना ते बोटीने गेले होते. मे बी होऊ शकतं. पहिल्यामध्ये फक्त ते हेच होते ना, हिंदू महासभेचे ते बॅरिस्टर जयकर, जाधव, अगदी बरोबर. लठ्ठे, अण्णासाहेब लठ्ठे, थर्डला आगा खान. थर्डला पण बोलावलं होतं. थर्डला नव्हते गेले, दोघं पण नव्हते गेले, बाबासाहेब पण नव्हते गेले आणि हे पण नाही गेले. सेकंडला गेले. बाबासाहेब सेकंडला होते इतकं मला आठवत. असो, तर फर्स्ट कधी झाली, सेकंड कधी झाली, थर्ड कधी झाली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पहिली 1930 मध्ये पहिली झाली, 1931 मध्ये दुसरी झाली आणि 1931च्या डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी ती चालू झाली, त्यामुळे तिला 32ची कॉन्फरन्स म्हटली जाते, कधी कधी 31ची कॉन्फरन्स म्हटली जाते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिली थर्डची डेट सांगा सर. 1931च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांमध्ये ती सुरू झाली. अनेक लोक 31 मध्ये सेकंड आणि थर्ड म्हटलं जातं, पण काही ठिकाणी आपल्याला पुरावे असे मिळतात की 32 मध्ये झाली जानेवारी मध्ये. तर ते लक्षात ठेवाल. 1930 पहिली, 1931 दुसरी आणि 1931-32 हे तिसरी. कारण डिसेंबर महिन्यामध्ये ती सुरू झाली. कदाचित ती जर 1 जानेवारीला सुरू झाली असेल आणि महात्मा गांधीजी वगैरे किंवा त्याचं उद्घाटन 30 तारखेला 31 तारखेला डिसेंबरचं झालं असेल, असं पण काहीतरी होऊ शकते, कारण आपण 90 वर्ष जुना इतिहास बघत आहोत. तर त्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे 31 आणि 32 या दोन्हीसाठी तिसरी गोलमेज परिषद लक्षात ठेवा. गोलमेज परिषद म्हणजे काय असतं? त्याला इंग्रजीमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स असे म्हणतात. म्हणजे कॉन्फरन्स टेबल आणि त्यावर त्या ठिकाणी पर्टिक्युलर भारतातील समस्यांवर चर्चा करण्यात आलेली. म्हणजे एकदम जास्तीत जास्त एका हॉल पुरता तो राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, एक कॉन्फरन्सचा टेबल असेल आणि त्या भोवतालच त्यांची चर्चा झालेली आहे, म्हणून त्याला गोलमेज असं म्हटलं जातं. असा नवीन विषय शब्द नाही आहे त्याला. गोलमेज म्हणजेच एक प्रकारचा जो ज्या पद्धतीने कॉन्फरन्स टेबल असते त्या कॉन्फरन्स टेबलवरच ते चर्चा त्यांची घडून आलेली होती. म्हणजे अशी काही सभा वगैरे नव्हती. ही एक लक्षात ठेवाल तुम्ही, गोलमेज म्हणजे काय होते. कारण भविष्यामध्ये तुम्हाला कधीतरी राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषदेवर जर काही MPSC ला याला वगैरे, तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेत अनेक संस्थानिकांनी संघराज्याच्या कल्पनेला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. त्यात सामील होण्याचे सुद्धा आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांत आणि संस्थाने संघराज्यात सामील होतील असे गृहीत धरण्यात आले होते आणि या दोघांना संघराज्यात सारखाच दर्जा असेल या दृष्टीने एकीकरणाला अधिक महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. 1935 च्या कायद्याने ब्रिटिशांच्या ताब्यात असणारे प्रांत आणि संस्थाने यांच्या दर्जात बरीच तफावत ठेवलेली दिसून येते.
ती खालील प्रमाणे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काय होतं ते आपण बघूया. संघराज्यात सामील होण्याबाबत तरतूद जी 1935च्या कायद्यात दिलेली होती, त्यामध्ये संभव संघराज्यात सामील होण्याबाबत ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांतावर सक्ती करण्यात आली होती, तर संस्थानांना मात्र स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य देण्यात. 1930 मध्ये सगळे तयार झालेले होते त्या संघराज्यात आम्ही सामील हो, परंतु नंतर मात्र 1935चा कायदा बनवला. त्या कायद्यांमध्ये मात्र त्या ठिकाणी जेवढे प्रांत होते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली ते सगळेचे सगळे संघराज्यांमध्ये सामील होते. पण जे संस्थानिक होते, ज्यांनी स्वतःची स्वायत्तता सार्वभौम सत्ता अबाधित ठेवलेली होती, ते मात्र त्यांना स्वनिर्णयाचा हक्क देण्यात आला की तुम्हाला सहभागी व्हायचं किंवा नाही हे तुमच्यावर आहे, अवलंबून. नंबर 2, प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाबाबत सुद्धा या ठिकाणी भेद निर्माण केलेला होता. लोकसंख्या आणि भूप्रदेश लक्षात न घेता संघराज्याच्या कायदेमंडळात संस्थानिकांना ब्रिटिश प्रांताच्या तुलनेत जास्त प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणजे ब्रिटिश प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या होती, मोठ्या प्रमाणात भूप्रदेश होता. त्या तुलनेमध्ये जे संस्थानिक होते त्यांना प्रतिनिधित्व संघराज्यातील जे काही कायदेमंडळात होते ते मोठ्या प्रमाणात दिलेले आपल्याला दिसून येते. हा सुद्धा एक तफावत त्या ठिकाणी 1935च्या कायद्यांमध्ये करण्यात आली. हाऊस ऑफ असेंब्लीमध्ये संस्थानांना 125 तर ब्रिटिश प्रांतांना 250 जागा देण्यात आलेल्या होत्या. हाऊस ऑफ असेंब्ली म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं कायदेमंडळ असं नाव त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि दुसरी जी होती राष्ट्रीय सभा, ज्याला आपण कौन्सिल ऑफ स्टेट म्हटलं जातं, जे आताच्या घडीला आपण राज्यसभा असे म्हणतो. त्यामध्ये संस्थानांना 104 जागा देण्यात आलेल्या होत्या आणि ब्रिटिश प्रांतांना 156 जागा दिल्या होत्या. म्हणजे लोकसंख्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर ब्रिटिश प्रांतांना कमी प्रतिनिधित्व या 1935च्या कायद्यांमध्ये देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरी जो घटक होता त्यामध्ये प्रतिनिधी पाठवण्याची पद्धत कशा स्वरूपाची होती. केंद्रीय कायदेमंडळावर प्रतिनिधित्व देण्यातही पक्षपाती दृष्टिकोन हा ब्रिटिश शासनाकडनं केला गेलेला आपल्याला दिसतो. तसेच प्रतिनिधी पाठवण्याच्या पद्धतीमध्येही मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. ब्रिटिश प्रांतातून प्रतिनिधी पाठवायचे प्रतिनिधी जे कोणी होते जननिर्वाचित, तर संस्थानामधून पाठवण्याची जी काही पद्धती होती त्या पद्धतीमध्ये पर्टिक्युलर ते प्रतिनिधी नियुक्त स्वरूपात पाठवले जातात. म्हणजे ब्रिटिश प्रांतातून जे काही या कौन्सिल ऑफ स्टेट मध्ये किंवा त्याला आपण हाऊस ऑफ असेंब्ली मध्ये जे काही प्रतिनिधी येत होते या दोन्ही दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात भेद केलेला दिसतो. म्हणजे ब्रिटिश प्रांतातून जनतेद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी हे कौन्सिल ऑफ स्टेटचे आणि हाऊस ऑफ असेंब्लीचे सदस्य बनतील, परंतु संस्थानामधले जे प्रतिनिधी आहेत ते संस्थानामधले प्रतिनिधी ही नियुक्त स्वरूपांमध्ये जातील अशी तरतूद करण्यात आलेली होती. आणि चौथी जी भिन्नता आपल्याला दिसून येते ती भिन्नता कोणत्या स्वरूपाची होती ते आपण बघूया. संघ सरकारच्या नियंत्रणाच्या बाबतीतही भिन्नता देण्यात आली. म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांतांच्या बाबत संघ सरकारचे नियंत्रण सर्व स्तरावर समान ठेवण्यात आलेले होते. एक प्रकारचा कॉमन सिव्हिल ऍक्ट जसं म्हणतोय, समान नागरिक कायदा. हा समान नागरिक कायद्याअंतर्गत हल्लीचा हिजाबचा मुद्द्याला आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर समान नागरिक कायद्याअंतर्गत शाळेमध्ये गणवेश कंपल्सरी आणि तशा वेळेस हिजाब मात्र त्या ठिकाणाहून बाहेर पडू शकतो. परंतु संविधानातील कलम नंबर जे 29 आहे त्यामध्ये सगळ्यांना आपली संस्कृती, आपली भाषा यांचं जतन करण्याचं परिपूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि त्याचमुळे हिंदींना अजूनही राष्ट्रभाषेचा दर्जा परिपूर्णपणे प्राप्त होऊ शकलेला नाही. त्याचं नेमकं कारण आर्टिकल नंबर 29 आहे. 29 आर्टिकल नंबर 29 ज्यावेळेस तुम्ही सविस्तरपणे वाचण्याचा प्रयत्न कराल त्या 29 मध्ये तुम्हाला परिपूर्णपणे दिसेल का मला माझी संस्कृती, माझा धर्म, माझं आचरण मला परिपूर्णपणे त्यामध्ये संविधानाने तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी कॉमन सिव्हिल ऍक्ट जो आहे समान नागरिक कायदा हा परिपूर्णपणे फिका पडताना आपल्याला दिसतो, उणीवात्मक जाताना आपल्याला दिसून येतो.
आणि त्याच पद्धतीनं ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांतांच्या बाबत संघ सरकारचे नियंत्रण सर्वच स्तरावर समान ठेवण्यात आलेले असे आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक संस्थानाच्या बाबतीत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे दिसते. संस्थानावर त्या पद्धतीचं नियंत्रण त्यांनी ठेवलेलं दिसून येत नाही. संघराज्यात सामील होताना त्या संस्थानाने ज्या ज्या बाबीवर मान्यता दिली तेवढ्यापुरतेच संघ सरकारचे नियंत्रण राहील. हे आपल्याला आर्टिकल नंबर 370 मध्ये ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरचं स्थिती आपल्याला आतापर्यंत दिसून आलेली होती ते वातावरण आपल्याला संबंधित काळांमध्ये 1935च्या कायद्याने जसं निर्माण केलेलं होतं तेच आपल्याला 370 मध्ये दिसून येत होतं. परंतु ही संघराज्याची योजना अंमलात आली नाही व राज्याच्या एकीकरणाची प्रक्रिया तत्कालीन काळांमध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. 4 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा निर्माण करण्यात आलेला. या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 ला भारत हा स्वतंत्र झाला. परंतु तत्पूर्वी भारतामध्ये घटक राज्याच्या एकीकरणाच्या दृष्टीने हा जो कायदा आहे 47 चा हा तिसरा टप्पा म्हणून बघितला जातो. परंतु त्या अगोदर जवळपास 12 मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन ह्या योजनेनुसार असे जाहीर करण्यात आलेले होते की कोणत्याही परिस्थितीत संस्थानाच्या बाबतीत सध्याचा भारत सरकारकडे असलेले सर्वश्रेष्ठत्व नव्याने निर्माण होणाऱ्या भारत सरकारकडे सोपवले जाणार नाहीत. म्हणजे संस्थानाच्या बाबतीत असलेले आपले संबंध यापुढेही आपल्याला अशा स्वरूपाचे टिकवता येणार नाही असे ब्रिटिश सरकारने जाहीर केलेले होते. म्हणजे पर्टिक्युलर जे काही संस्थानांना स्वायत्तता देण्यात आलेली होती, संस्थानांवर नियंत्रण वेगळ्या स्वरूपांचं 1935 च्या कायद्यानुसार देण्यात आलेलं होतं. प्रातिनिधिक संख्येची सदस्य संख्या वेगळी देण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही परिचित होती ते तिसऱ्या टप्प्यांमध्ये आल्यानंतर कॅबिनेट मिशननी संस्थानांना एक प्रकारचं खेळसावून टाकलेलं होतं, बोलून दिलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीत संस्थानाच्या बाबतीत सध्याच्या भारत सरकारकडे असलेले जे काही सर्वश्रेष्ठत्व जे काही अधिकार आहेत ते नव्याने निर्माण झालेल्या भारत सरकारकडे सोपविले जाणार नाहीत. म्हणजे संस्थानाच्या बाबतीत असलेले आपले संबंध यापुढे आपल्याला असेच टिकवता येणार नाहीत असे ब्रिटिश सरकारने जाहीर केलेले होते. म्हणजे एक प्रकारचं पुढे आव्हान निर्माण झालेलं होतं ते म्हणजे या संस्थानांना भारतामध्ये विलीन व्हायचं किंवा नाही. आणि एक प्रकारचे सक्तीने त्यांना विलिनीकरण करण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली होती. ब्रिटिश सरकारने आपली